हाय एव्हरीवन. तर आज आहे डे 5 आणि दुपारचे वाजले 2. मी 2 वाजता नाही उठले, मी लवकर उठले. तर सकाळी उठल्यापासून मी माझा फ्रीज साफ केला आहे, माझे शूज साफ केले आहेत आणि आता मी फ्रीज लावणार आहे. तुम्हाला दाखवते मी माझा फ्रीज कसं सेट करणार आहे. त्याच्यानंतर मग मी जेवण बनवणार आहे. आज मी जेवणामध्ये बनवणार आहे फ्राईड राईस, तर ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला दाखवते मी एवढे सगळे डबे आहेत सकाळपासून आणि हे सगळं मी आता ऑर्गनाइज करणार आहे. फ्रीज मी ऑलरेडी साफ करून घेतला आहे. अब मैं आपको लगा के दिखाती हूँ. खुशी देख रहा किस बात की हो बताती. पप्पानी आमच्यासाठी आंबे पाठवलेत. 2 बॉक्स पाठवलेले, एक मी जिजूंना दिलाय. हा हे माझ्यासाठी. हाय. तर माझा आता फ्रीज लावून झालाय. मी आता तुम्हाला दाखवणार आहे माहिष्मती साम्राज्य ऑफ मिल्की मिस्ट. लेट्स गो. माहिष्मती साम्राज्य सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ. हाय. तर मी आता फ्राईड राईस बनवायला स्टार्ट केलं आहे आणि मी गॅस ठेवलं आहे. तर हे एवढे तांदूळ घेतलेत मी एकट्यासाठीच बनवणार आहे. तर पहिले मी हे तांदूळ 3 टाइम्स वॉश करून घेते आणि मग ते आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार. थोडासा 90% कुक झाला की तो राईस आपण काढून घ्यायचा. तर हे पाणी आता आपलं बॉईल आणि आता मी टाकणार आहे धुवून घेतलेले तांदूळ. तर जोपर्यंत आपले तांदूळ बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण भाजी कट करूया. तर मी घेतलं एक कोबी, एक गाजर आणि एक शिमला मिर्च आणि एक कांदा घेणार आहे मी. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कांद्याची पात जी असते ना ती वापरू शकता, पण आता माझ्याकडे ती नाही आहे तर मी कांदा यूज करते. फर्स्ट आपण कोबी कापून घेऊया. एवढा सगळा मला लागणार नाही आहे तर थोडाच वापरणार आहे मी. तर एवढा कोबी आपल्याला बस होईल, म्हणजे मी एकट्यासाठी बनवते तर हा एकट्यासाठी एवढा इनफ आहे. आपण ह्याला एकदम बारीक कापून घेऊया. हा एवढा कोबी मी कापून घेतला आहे, सगळा नाही घेतला, एवढा बस होईल असं मला वाटतं. सो आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे गाजर. तर गाजर ना असं लांब उभा कापून घ्यायचा. दाखवते मी तुम्हाला. तर हा असा उभा गाजर मी कापून घेतला. त्याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण कापणार एक शिमला मिरची. शिमला मिर्च पण मी अशी कापून घेतली. पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कांदा आपण एकदम बारीक नाही कापायचा आहे, असा उभा कांदा कापायचा आहे. दाखवते तुम्हाला. हा कांदा असा मिडलमध्ये पीस करून असा कांदा कापून घ्यायचा. तर मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले, मी घेतली एक मिरची आणि 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. ह्या पण आपण त्यात टाकणार आहे. तर मिरची एकदम बारीक कापून घ्यायची. म्हणजे मला जास्त तिखट आवडत नाही तर मी एकच घेतली. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही 2 पण घेऊ शकता. आणि लसूण पण एकदम अशा सोलून एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं. हाय एव्हरीवन. तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. मी एकटीच आहे, मला माहीत नाही मी कसं व्हिडिओ शूट करणार आहे, पण तुम्हाला जेवढं दाखवू शकेन तेवढं मी दाखवणार आहे. सो आपण पहिला गॅस ऑन करून त्याच्यावर कढई ठेवली आहे. कढई एकदम हीट करून घ्यायची जास्त आणि मगच त्यात ऑइल टाकायचं. तर ह्या एवढ्या भाज्या मी अशा कट करून घेतलेल्या आणि हा आहे राईस जो मी आधीच काढून घेतलेला. तर आता आपली कढई हीट झाली. आता आपण त्याच्यात तेल टाकूया.
तर आपली कढई तापली आहे आणि त्यात तेल पण ओतून घेतलं. तर फर्स्ट आपण टाकणार आहे मिरची आणि हे लसूण. मला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. तर आता आपण टाकणार आहे आता कांदा. त्याच्यानंतर टाकणार आहे शिमला मिर्च आणि हाय फ्लेम ठेवायची एकदम. त्याच्यानंतर आपण गाजर टाकून घेतो आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतो. जास्त वेळ फ्राय नाही करायचं, थोडाच वेळ फ्राय करायचा. माय कढई इज डुईंग डिस्को डान्स. ह्याच्यात आता आपण टाकणार आहे कोबी. थोडीशी कोबी आपण शेवटला टाकूया. सगळं राईस पण टाकून घेतो. कोबी पण टाकून घेतला राहिलेला. तर ह्याच्यात आता मी टाकणार आहे सोया सॉस. 1 चम्मच सोया सॉस आणि 1 चम्मच शेजवानचा. थोडंसं मीठ. मी एक सांगायला विसरले. मी मगाशी जेव्हा भात हे करायला ठेवलेला तेव्हा मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं ऑलरेडी. तुम्ही आता थोडंसंच मीठ टाकलं. तर आता आपला राईस रेडी झाला आहे. तर आपला राईस रेडी आहे. दाखवते मी तुम्हाला. तर आता याला मी टेस्ट करून सांगायची टेस्ट कसा झाला आहे. एकदम बेस्ट. तर मी आता खाऊन घेते. आपण नंतर भेटू. तर आता वाजले 5:30 आणि उठले आणि मी चहा बनवले माझ्यासाठी. गरम एवढं होते पण चहा प्यायला शेवटी नाही राहू शकत. संडेलाच मी जास्त करून चहा पिते, पण मला पाहिजे असतं. झोपून उठल्यावर मला चहा पाहिजेच असतं. हाय. तर माझ्याकडे एक गिग्गी बँक आहे जो की आहे हा एवढा मोठा. तर हा जेव्हापासून मी घेतला याच्यात मी जास्त पैसे टाकले नाही आहेत, म्हणजे टाकलेच नाही आहेत, विसरते मी. तर आज मी एक चॅलेंज घेणार आहे. तर मी आता जसं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे तर जसे जसे माझे सबस्क्रायबर वाढतील तसे मी याच्यात पैसे टाकणार. तर एका सबस्क्रायबरला मी याच्यात 10 रुपये टाकणार आहे. तर बघू ह्या इयर एंडपर्यंत याच्यामध्ये आपण किती पैसे साठवू शकतो. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.